माननीय नरेश चिमस्के साहेब या संपूर्ण बदलामध्ये, कारण सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची ही खास टॅगलाईन आहे की ठाणे बदलत आहे. Thank you. 4, 3, 2, 1, go! Here we go. We will go tomorrow. Making part of the Grand winner. सावकाश सावकाश ए सावकाश सावकाश पुढे जा, मध्ये थांबू नका. ए बीच में रुको मत, अरे बीच में रुको मत, गिर जाओगे. स्लो. वर्षा मॅरेथॉन 2025चं आयोजन ठाणे महापालिकेने अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे आणि यामध्ये जवळपास 25,000 धावक यामध्ये धावत आहेत. आणि खरी म्हणजे ही वर्षा मॅरेथॉन जी आहे म्हणजे ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन, या मॅरेथॉनमध्ये जिल्ह्यातून, जिल्ह्याच्या बाहेरून सगळीकडून धावक येत असतात. आणि खऱ्या अर्थाने मला आठवतं आहे की ठाण्याच्या ग्रामीण भागातली आदिवासी पाड्यावरची मुलं देखील यामध्ये येऊन परफॉर्म करतात आणि चांगला नंबरही काढतात, यशही मिळवतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने पोटेन्शियल आहे, टॅलेंट आहे, पण प्लॅटफॉर्मची आवश्यकता असते. आणि म्हणून ठाणे महापालिका गेले 21 वर्ष या मॅरेथॉनला आणि खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते आहे. खरं म्हणजे ही वर्षा मॅरेथॉन आदरणीय स्वर्गीय सतीश प्रधान साहेबांनी सुरू केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुरू झाली, वाढत गेली, मोठी झाली आणि फक्त ठाण्यापुरती मर्यादित न राहता राज्यात गेली, देशात गेली, अगदी 7 समुद्रापलीकडे या ठिकाणी इथं अनेक वेळा परदेशातले पाहुणे देखील या मॅरेथॉनला हजेरी लावायला आले. आणि या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य आहे की ठाणेकर जागोजागी या स्पर्धकांचं स्वागत करायला उभे असतात. आणि म्हणूनच ठाणेकरांसाठी ठाणे वर्षा मॅरेथॉन एक आगळी वेगळी मेजवानी आहे, किंबहुना खेळाडूंना देखील एक मोठी संधी आहे. आणि म्हणूनच हे सर्व धावक आपल्या ठाण्यासाठी, शहरासाठी आणि राज्यासाठी, देशासाठी धावत असतात आणि आपल्या आरोग्यासाठी देखील धावत असतात. आणि म्हणूनच मी तमाम या स्पर्धेमध्ये, मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावकांचं स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी ॲथलीट संघटना आहे, ठाणे महापालिका आहे, इतर जे कोणी आहेत या स्पर्धेला सहकार्य करतात त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. महापालिकेचे आपले आयुक्त सौरभराव आणि त्यांच्या टीमचंही मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपले खासदार आणि आपली सगळी टीम जी आहे ही टीम देखील जागोजागी आपले कार्यकर्ते जे आहेत, नागरिक आहेत, हे आपल्या या सर्व धावकांसाठी तिथे स्वागतासाठी तयार राहावं यासाठी देखील या सर्व लोकांनी बैठक घेतली आणि एक परिपूर्ण असं यशस्वी आयोजन, नियोजन या ठिकाणी या स्पर्धेचं झालं पाहिजे याचा पुरेपूर प्रयत्न या संपूर्ण टीमने केलेला आहे. आणि म्हणून उत्साह देखील आपण पाहतोय. 4-5 वर्षाचा गॅपमध्ये कोविड आणि या सगळ्या गोष्टी होत्या, पण तरीसुद्धा यावेळेस मोठा उत्साह मुलांमध्ये, तरुणांमध्ये पाहायला मिळतोय. मी त्यांना सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो
आणि अतिशय लाईव्ह कव्हरेज या ठिकाणी आपण इथं पाहतोय की ते बघा आता तिथे धावतायत मुलं आणि तुम्हीच दाखवताय ते, त्यामुळे तुम्हालाही शुभेच्छा. सर, आरोग्याच्या दृष्टीने सदृढ ठाणेकर राहावेत या दृष्टीने काय नेमक्या शुभेच्छा ठाणेकरांना द्याल आणि काय आव्हान? खरं म्हणजे ही स्पर्धा जी आहे ही सुदृढ आरोग्यासाठी आहे. कारण जो धावेल त्याचं आरोग्य फिट असेल तोच धावेल आणि धावण्यासाठी आरोग्य फिट असावं लागतं आणि तशा प्रकारचा प्रयत्न महापालिकेने केला आहे. खेळाला प्राधान्य दिलेलं आहे. अनेक ठिकाणी ओपन जिम केलेले आहेत, जिम्नॅस्टिक सेंटर केलेले आहेत, खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. जसं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी खेळाडूंसाठी प्राधान्य दिलं आहे खेलो इंडियाच्या माध्यमातून. खेलो इंडिया आणि काय फिट इंडिया, आणि त्यामुळे खेळाडूंना देखील केंद्र सरकारने जसं पाठबळ दिलं आहे तसं राज्य सरकारने देखील मोठं पाठबळ खेळाडूंना दिलेलं आहे. आणि मला आठवतं आहे की माझ्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर आपण प्राधान्यही दिलं, त्यांना प्लॅटफॉर्म दिला, त्यांना बक्षीसही दिली, जेणेकरून या खेळाकडे तरुण आकर्षित झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं पाहिजे, यश मिळवलं पाहिजे. हीच आमची सगळ्यांची भावना आणि भूमिका आहे. मला अभिमान आहे की ऑपरेशन सिंदूर नंतर आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी मोदीजींनी पाकिस्तानला चोख उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून लष्कराचं आणि प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन आपण वारंवार केलेलं आहे. परंतु या ठिकाणी ऑपरेशन महादेव पण केलं आणि ज्या आतंकवाद्यांचा खात्मा केला त्यासाठी देखील त्यांचं अभिनंदन केलं आहे. आणि आमचे चंद्रहार पाटील जे पैलवान आहेत सांगलीतून आणि सांगली कोल्हापूरच्या भागातून जवळपास 1000 रक्तदाते आज आपल्या भारतीय लष्करासाठी, भारतीय जवानांसाठी सीमेवर जाऊन जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तदान करणार आहेत. ही भूमिका आहे राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती जागवणारी आहे, प्रेरणा देणारी आहे, ऊर्जा देणारी आहे. आणि म्हणूनच आज मी चंद्रहार पाटील आणि त्यांचं टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो.